नमस्कार. आपण आलो आहोत छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय येथे. छत्रपती महाराज वस्तू संग्रहालय हे मुंबईतील एकमेव असे वस्तू संग्रहालय आहे. हे वस्तू संग्रहालय महात्मा गांधी रोड काला घोडा फोर्ट येथे आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, वस्तू संग्रहालय म्हणजे काय? तर एखाद्या विषयाशी संबंधित वस्तूचा व्यवस्थितपणे संग्रह व प्रदर्शन करणारी संस्था म्हणजे संग्रहालय होय. संग्रहालय ही वास्तू शिल्प असलेली ऐतिहासिक परंपरा, त्या वस्तूच्या निर्माण काळाची पुरातन संस्कृती व पार्श्वभूमी असा इतिहास जतन करण्यात मदत करतात. आता वस्तू संग्रहालय चालू कधी होते? वस्तू संग्रहालय हे चालू होण्याचा टाईम सकाळी 10:15 वाजता आहे. तर त्याचे तिकीट दर आहेत मोठ्यांसाठी 150 रुपये आणि लहान मुलांसाठी 35 रुपये. आपण वस्तू संग्रहालयाची थोडीशी माहिती घेऊया. 1900च्या दशकाच्या सुरुवातीस स्थापन झालेली छत्रपती शिवाजी संग्रहालय ही देशातील प्रमुख सांस्कृतिक संस्थांपैकी एक आहे. अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत 1914 मध्ये इमारत पूर्ण करून 10 जानेवारी 1922 रोजी लोकांसाठी वस्तू संग्रहालयाचे दरवाजे उघडले. जैन मंदिराचे शिल्प होते ते आलेली आहे. लहान मुलांसाठी खास वस्तू संग्रहालय श्री सव्यसाची मुखर्जी यांच्या कल्पनेतून 29 मार्च 2019ला साकारण्यात आले. येथील वस्तू मुलांना हाताळता येतात, जसे की सापशिडी, बुद्धिबळ सारखे गेम. तसेच लहान मुले कला, इतिहास, निसर्ग, संस्कृती, माती अशा सगळ्यांशी नाते जोडतात. यासाठी या नव्या कल्पना लहान मुलांना आनंद देतात. ते बघ, तो घे ठोकळा, तो बघ. दोन आले पुढे झालं. हा मग चालव ना. एकाच्या उचलतो. तिथे ठेवायचं. त्या दीदीला पण ते खेळायला. 7 आलं. 7 आलं. चार. प्लेट बनवले जायचे, त्याला झिंक प्लेट बोलतात. झेरॉक्स मशीन आता आले खूप सारे मोठे मोठे लहानपासून होते. तर त्या काळी अशी झिंक प्लेटवरती ओरिजिनल फोटोचे चित्र काढले जायचे आणि त्याच्यावरती ट्रेसिंग केलं जायचं चित्र काढण्यासाठी. कारण सेम टू सेम नाही होणार, तर ट्रेसिंग करून त्या प्लेटला ॲसिड आणि केमिकलमध्ये ठेवून नरम केलं जायचं. नरम झाल्यानंतर त्याच्यावरती जे चित्र आपण काढलं ट्रेस करून त्याच्यावरती कोरी काम करायचं सुईने. ते छोटे छोटे काम असायचे. त्या प्लेट्सला रेडी होण्यासाठी 4-5 दिवस जायचे. जसे पेंटिंग्सला तिथे दिवस जायचे. एकही प्लेट रेडी झाली त्याला आपण प्रिंट करायला घेऊ शकतो. तर हा लिन्सीड ऑइल आहे जो कलरला डायल्यूट करतो, मिक्स पातळ करतो. ही प्रिंटिंग इंक आहे जी आपण न्यूजपेपर आणि मॅगझिनमध्ये वापरतो. कलरला सगळीकडे पसरला जातो. खराब करतो मी, खराब करतोय. त्याचा कलर लावून याच्यामधला एक्स्ट्रा कलर काढला जातो. जो कलर मला हवा होता त्या रेषामध्ये जाऊन फसला गेला आतमध्ये. मी फक्त एक्स्ट्रा कलर काढला. ज्याच्यावरती प्रिंट करायचं तो पेपरला ओला केला जातो पाण्यामध्ये. हा जास्त ओलं नको त्याला. त्याला सुकवण्यासाठी सुद्धा एक पेपर आहे, हा ब्लॉटिंग पेपर बोलतो. त्या ब्लॉटिंग पेपरचं पाणी शोषून घेतो ओला.
ही प्रेस मशीन आहे. तर ही मशीन तर आता बघायला भेटेल. त्या काही मशीन होते तर लाकडाची तुकड्यांनी ते प्रेसवर टाकले जायचे रोलर. पेपर सुकल्यानंतर मग प्लेट ठेवलं होतं. प्रेस करत पेंटिंग बनवली जायची. बघितलं कसं चांगलंय. आता असं त्यांचा बुद्धिबळ होता. बटन आहे त्याच्यानं चालू होईल. नाही बघ स्नेकचं तोंड आहे.
बाजूलाच आहे. पप्पा नाही ना हे पाठी बघा बियर आहे बियर दाखवतो आहे ना तुला तर मी पुढे गेला कळेल तुला. आपण त्याचं बघायचं. पांडव नाही ना एकदम ब्लॅक अँड व्हाईट. ब्लॅक अँड व्हाईट पांडा जंगली मांजर फॉक्स जंगली मांजर चावते. जंगलातली अगदी बघ त्या साईडला बघ डुक्कर ना हा डुक्कर आणि तो डुक्करचा बाबू. इंडिया मधला लेपर्ड है ये खड़े इसके लेपर्ड के मुंह के पास खड़े इसकी बड़ी अच्छी फोटो आएगी फिर वहाँ फ्रेंड्स को भी दिखाएंगे. जंगली जंगली शेरा देखा वो कैसा होता है देखो बच्चों के देखो बच्चे देख रहे हैं और देखा मग तुम्ही पदक बघितले. इधर हा हनुमानचा आहे. हनुमान लंगू वानर. वटवाघोळ आहे. आपण बसलेलो ना होती वर होती किती मी बसलेली किती डोक्यावर. अंगून हरिण केली मी सगळे शूटिंग केली. अरे
मम्मी फटाफट चल. आता आणतो. मिटन कृष्णा ऐसा कृष्णा देवा चल रे बाबा कैसे बाहेर आले.